बरं पटकन बाईला म्हणलं, तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या, तिला विचारा कस काय चाललंय. 1.5 महिना अगोदर विचारी ती दिंडी कवा निघणार आहे. अगं बाई, भावाची पोरगी कधी करायची टाळावा करू नये. भावाची पोरगी काही झालं तर तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. उद्या तो बहिणीची बाजू नाही घेणार. पुरी मग उद्या भांडण झाले तो म्हणतो माझ्या गुड्डीचा काय दोष नाही, माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माझी गुड्डी पहिल्यापासून, माझी गुड्डी कॉलेजला असताना 3 दिवस पळून जायची, पण गुड्डीनं कोणाला धक्का लागू दिला नाही. माझी गुड्डी हुशार, माझ्या गुड्डी पायी 3 पोरांनी भाषा घेतल्या, पण गुड्डीला गम नाही. आणि आता माझ्या बहिणीला सुद्धा माझी गुड्डीच नीट करीन. कर बाई. नाही आता जर कोणतं जुळत आलं असेल तर भावाला कीर्तन संपल्यावर फोन करा, भाऊ हा विनोद नाहीये महाराज. अरे मग पुण्य जर पाहिजे तर तो माणूस पुण्यवान पाहिजे ना, मला भेटला पाहिजे ना, मी त्याची सेवा करायला तयार आहे, पण त्याला देव भेटेल पाहिजे. मग ऐका आता कोणाला देव भेटेल. एक गायकवाद गुंजन टाळकरी महाराज सगट, नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. एका जन्मात देव नाही मिळणारही नाही. असं कोणी उठायचं एक वारी केली म्हणजे मोक्ष मिळतोय, बापाच पेंड का. कोणी म्हणायचं माया पोराला पकवा शिकवा, काल झक माराय पकवा त्याचं गाडं निघलं तुझ कुठं शिकतो. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसा कोटरी पेतात. तू काय सांगतो बावळट सारखं आपलं तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38, अध्याय नंबर 9 टिक मार करून घ्यान घरी गेल्या उचका नंबर सगट. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38, मुडा वनबीज काढले, निर्वाळे भूमी पेरले, ते सांडी विखुरी गेले ते काही. असं चालतं का. कोणी उठायचं. जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. एवढाच माणूस जीते अख्या जगात. बाप दमला का पोऱ्या उठला, पोऱ्या उठला का येईन उठली, तुळी तीच. बाकी मेले ना पार वाजू वाजू. असाच नियम आहे. माऊली सोहळ्यात 22 दिवस लोक पायी पायी चालत त्या. गुडघे गेले काहींचे चालू चालू, काहींचे खवट गेले पखवत वाजू वाजू, त्यांची कोणी दखल घेत नाही. पण 2च मिनिटं मोठा माणूस दिंडीत आले कॅमेरे फिमऱ्यावाले, लगेच त्याच्या गळ्यात टाळ, लगेच त्याचा फोटो. हे भजना तरंगले. चहा थोडं पेटलं, टाळकरी मेले लापशी खाऊ खाऊ. हा फक्त पाया पडायचे पैसे गोळा करतो. हा काय करतो लोक. दिंड्यांमध्ये 90% काम पोरं करतात महाराज. रावट्या ठोकणं, रावट्या काढणं, पाणी आणणं. आता सुविधा झाल्या. 15 वर्षापूर्वी 20-20 किलोमीटर पाण्याचा टँकर भरून आणायला लागायचा, आणि मग बिचाऱ्या दिंडीतल्या माऊल्या आंघोळ करायच्या. पूर्वी काय अशा एवढी ठेप नव्हती दिंडीत. एवढी काय ती ठेप. ज्याच्या घरी दिंडी मुक्कामी आहे ना तो मटेरियल देऊन टाकायचा, तिकडे शिजवा नाही तर तसं का. आज नाही, आज सगळ्या सुविधा आहेत. आज दिंडी म्हणजे आरामशीर जगणे. आता पाण्याच्या जागेवर पाणी आहे, नाश्त्याच्या जागेवर नाश्ता आहे, जेवणाच्या जागेवर जेवण आहे, कट्टाळस्तवर जेवण आहे. आता नाही तर दिंडीतलं 90% काम पोरं करतात. कमिटी भेटा काय करतात. आणि कोणत्याही लोकांना सांगून ठेवतो, गावातल्या सगळ्या लोकांना, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. तरुण पोरांना जवळ करीत जा. सप्त्यात बिप्त्यात ही जुनी मंडळी नंगाटो नाहीच कार्ट्यांना जमून देणार. लई खोडीची. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं, घात. ते पोर म्हणलं बुमडू नको, हा टाळ तू बाई वाढेव या. कुठं नाद लागत होत्या. मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायचं नाही. काय करणार. अहो 9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 याडपटका होईना बाया घ्यावा लागत आहे. चाल ग बाई कोठापुरा होईना चाल. तिला विचारलं सई, राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभी राहिली. येड्याला किंमत आली महाराज. झेंडा खाली घेऊन हिला वर न्यायला पाहिजे. याला गेली मारायला. फार येडी लोक आहेत महाराज. काय झालंय, मूर्ख माणसांना पैशामुळे समाजात किंमत आली.
नाही तर काय, नाही तर गावातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं पाहिजे आणि ते बी शिकलेले पाहिजे. आणि आता ते इथून पुढे कंडिशनच ठेवली पाहिजे, गावात सरपंच सुद्धा ग्रॅज्युएट पाहिजे. सरकार काही नियम करू द्या पण गावच्या विकासासाठी तो ग्रॅज्युएट पाहिजे, हा विचार गावाने केला पाहिजे. यांना काय कळत आहे? तरुण पोरं पाहिजे ग्रामपंचायतीत 2. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धोर काढला तर ते काढायचे. तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खाती, मग सगळे मिळून खा ना. का संडासही तुम्हीच खायचे आणि भांड्यातलंही तुम्हीच खायचं, याला काय? जरा पोरांना जमू द्या. आणि विनोद नाही, युवा एक शक्ती आहे महाराज. तरुण शक्ती काही करू शकते, चांगलंच करणार ती, पण आपण त्यांना जमून नाही द्यायचं. पुन्हा एकदा सगळ्या गायकवाद कुडी मंडपालिका माई सिस्टीम सगळ्या यात्रा उत्सव रथ उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कदम सर, स्टेजवरील उपस्थित मान्यवर गायकवादक सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आता काय चाललं होतं आतापर्यंत? आता प्रार्थना सुरू झाली. आता शिकरण लावून दिला तुम्हाला मंगाचा. प्रार्थना एका ठिकाणी तुकोबारायना शिकली महाराज मंडळी. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मत. पण ते कृपादान कोणतं? आठवण तुम्ही यावे पांडुरंगा, यावे पांडुरंगा, तुम्ही यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा काकुलती, किंवा माझी सांगा काकुलती, किंवा माझी सांगा काकुलती. अजून एक प्रार्थना आहे. श्री अनंता पद्मनाभा जगतव्यापका. पण आजच्या कीर्तनातली अभंगातली प्रार्थना वेगळी आहे. आपल्याकडे शाळेत प्रार्थना आहे, सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी. अजून एक प्रार्थना आहे ज्ञानोबरायची, पैल तोगे काऊ काय प्रार्थना आहे. आता आजची प्रार्थना वेगळी आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आणि प्रार्थना आहे. प्रार्थना अशी आहे, वैराग्य मला प्राप्त झालंय. प्राप्त झालंय, वैराग्य झालं नाही असं बोलत जा. वैराग्य झालं नाही असं नाही, पण मला एक अनुभव आलाय. काय? अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. मला ज्ञान आलंय पण ते वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. हे बाकी दाण्या दगडावरची जसं लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाजारणार नाही, कीर्तनकार मरतील पण जनता असं फिट उत्तर आलं पाहिजे. महाराजांची ओवी बर का? हे महाराजांची ओवी माझे नाही. ओव्या बिव्या नीट ऐकायचा. आपल्याकडे ओवी प्रमाण सकट घ्यायची, अध्याय ओवी नंबर सकट घ्यायची. ओवी अशी 13व्या अध्यायात 15व्या अध्यायात. लाटणे जैसा न लवे आणि पाथरू न द्रवे. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळ पदार्थ नाही. जसं ज्ञान आलं तर ते वैराग्याशिवाय टिकणार. आता लागला करंट अभंगाचा. ज्ञान आलं पण ते ज्ञान शाळेतलं नाही. शाळेतल्या ज्ञानाला कोण खात? रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले. मग कळायला पाहिजे ना का मला संघ काही न्यायचं नाही. तिला एक बरं पटकन माहिला म्हणलं, तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तिला विचारा कस काय चाललंय. 1.5 महिना अगोदर विचारी ती दिंडी कवा निघणार आहे. अगं बाई, भावाची पोरगी कधी करायची टाळावा. करू नये भावाची पोरगी. काही झालं तर तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. उद्या तो बहिणीची बाजू नाही घेणार. पुरी मग उद्या भांडण झालं तो म्हणतो माझ्या गुड्डीचा काय दोष नाही, माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माझी गुड्डी पहिल्यापासून, माझी गुड्डी कॉलेजला असताना 3 दिवस पळून जायची, पण गुड्डीनं कोणाला धक्का लागू दिला नाही. माझी गुड्डी हुशार. माझ्या गुड्डी पायी 3 पोरांनी भाषा घेतल्या, पण गुड्डीला घम नाही. आणि आता माझ्या बहिणीला सुद्धा माझी गुड्डीच नीट करीन. कर बाई.
नाही आता जर कोणतं जुळत आलं असेल तर भावाला कीर्तन संपल्यावर फोन करा भाऊ. हा विनोद नाहीये महाराज. अरे मग पुण्य जर पाहिजे तर तो माणूस पुण्यवान पाहिजे ना, मला भेटला पाहिजे ना, मी त्याची सेवा करायला तयार आहे. पण त्याला देव भेटेल पाहिजे. मग ऐका आता कोणाला कोणाला देव भेटेल. एक गायकवाद गुंजन टाळकरी महाराज सगट. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. एका जन्मात देव नाही मिळणार, मिळणारही नाही. असं कोणी उठायचं एक वारी केली म्हणजे मोक्ष मिळतोय बापाच पेंडे का. कोणी म्हणायचं माया पोराला पकवा शिकव, काल झक माराय पकवा त्याची गाडी निघलं तुझ कुठं शिकतो. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसा कसा कोटरी पेतात. तू काय सांगतो बावळट सारखं आपलं तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. ते वेळ महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. अध्याय नंबर 9 टिक मार करून घ्यान घरी गेल्या उचका नंबर सगट. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुडा वनबीज काढले निर्वाळे भूमी पेरले ते सांडी विखुरी गेले ते काही. असं चालतं का. कोणी उठायचं. जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. एवढाच माणूस जीते अख्या जगात. बाप दमला का पोऱ्या उठला, पोऱ्या उठला का येईन उठली, तुळी तीच. बाकी मेले ना पार वाजू वाजू. असाच नियम आहे. माऊली सोहळ्यात 22 दिवस लोक पायी पायी चालत त्या. गुडघे गेले काहींचे चालू चालू, काहींचे खवट गेले पखवत वाजू वाजू. त्यांची कोणी दखल घेत नाही. पण 2च मिनिटं मोठा माणूस दिंडीत आला. आले कॅमेरे फिमऱ्यावाले, लगेच त्याच्या गळ्यात टाळ, लगेच त्याचा फोटो. हे भजनात रंगले, आमचे मुळ्यात उठले ते रंगले. आमची उठता नाही आग आणि बसता नाही आग. काय सांगता महाराज. महाराजांची भाषा आहे माझी नाही. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मन आणि साधन अवघे बुडविले. 700 वर्षापूर्वीचं प्रमाण आहे ते. मी पाठ पर्यंत बोलणार पण प्रमाण सिद्ध बोलणार, बोगस नाही बोलणार. मी मरल ना, म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष अजून, पण मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला रोज आपली आठवण येणार. हा काय म्हणत होता. आता जाऊ दे, आता तुम्हाला वाईट वाटेल. आता मला घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, वाईट बोला, काय तुम्हाला शिवाय द्यायचं ते द्या. पण मी म्हणतो ते खरंच आहे, यावर आपलं मत काय. आणि ते कालही खरंय, आजही खरंय, उद्या खरंय. नारदाचा जन्म झाला, बिचाऱ्याचे वडील मरण पावले. आई साधूची सेवा करायची. पहिला म्हणलं आई साधूची सेवा करायची, मुलाला सांभाळायची. कर्म धर्म संयोगानं घडू नये ते घडलं. नारदाची आईला सर्पदंश झाला आणि आई गेली. आई गेल्यानंतर नारद पोरके झाले पहिल्या जन्मात. आणि नारदानं फक्त सेवा कोणाची केली, साधूची. साधू प्रसन्न झाले, आशीर्वाद दिला, अवतार संपला. पण भाग्य इतकं पुण्य, नारदाचं पुण्य कोणतं होतं. मागच्या जन्मी कुणाची सेवा करेल होती, साधूची. आणि साधूची सेवा केल्यामुळं नारदाचं भाग्य इतकं उदयाला आलं. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून दुसरा जन्म मिळाला. नारदाला देव मिळवायला किती जन्म लागले, 2. उत्तान पांढरावाचा राजा आहे, त्याला सुनीती आणि सुरुची नावाच्या 2 राण्या आहेत. नावच इकीचं सुंदर आहे, सुनीती. इकीचं नाव आहे सुरुची. मुलगा पळत आलाय, राजाच्या मांडीवर बसलाय आणि बापानं सावत्र आईनं मुलगा लुटून दिला. मुलाचं वय फक्त 5 वर्ष आहे आणि 5 वर्षाचा पोरगा पळत गेला आणि आईच्या कुशीत घुसला. आणि आईला त्याने सांगितलं, आई अगं मला मांडीवरून ओढलाय. आई पराक्रमी होती. आईनं सांगितलं, डोळ्याचं पाणी पास, माझं दूध पिलाय तू, माझं दूध पिलाय तू. अरे तुला चमड्याच्या मांडीची किंमत काय. अशी मांडी मिळव का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मांडीवरून तुला कोणी ढकलणार नाही. अशी मांडी मिळव, माझं दूध पिलाय तू. मुलाची बाजू न घेणारी आई होती म्हणून तसं घडलं होतं. पोरगा 5च वर्षाचं होतं. आई काय करावं लागेल ग. आज 80% आयांनी पोरांचं पुरींचं वाटोळ केलं. सगळं जबाबदार आई आहेत. काय मत आहे तुमचं. कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे तिला तुझा पोरा दारू पितो हे माहित नाही, बोटवर कर. माहित नाही तुम्हाला, हे माहित नाही तुम्हाला. तुमचा पोरा क्वार्टर पितो, ढाब्यावर कुत्रीला लात मारतो रस्त्यानं, माहित नाही तुम्हाला.
अरे पोराच्या दारूवर पांघरून घालून तुम्ही आयुष्यभर त्या बापाचा छळ केला याचा कधी विचार केला तुम्ही? अरे पोरगा दारू प्याला तर तुम्ही झाकून ठेवलं, पोरगा पोरीच्या प्रेमात पडला तरी झाकून ठेवलं. आज हाडाची काढ करणारा बाप जेव्हा पोरासमोर बर्बाद झाला तेव्हा तुम्हाला त्याचं काही वाटलं नाही? बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली. अरे तुम्ही तुमच्या पोराच्या दारूवर पांघरून घातलं, तुम्ही तुमच्या पोराच्या गोव्यावर पांघरून घातलं, तुम्ही तुमच्या पोराच्या जुगारीवर पांघरून घातलं आणि तुमचा पोऱ्या पोरीच्या प्रेमात पडला याच्यावर पांघरून घातलं. परिणाम या बापाला वय नसताना स्वतःच्या मुलाला खांदा द्यावा लागला. याला तुम्ही जबाबदार आहे. काय मत आहे तुमचं? खांदा द्यावा लागला त्याला पोराला. कोणत्या जगात बाप आहे का त्या बापानं मुलाला खांदा द्यायचा आहे आणि स्वतःच्या हातानं पोराचं प्रेत पेटवायचंय? ही वेळ तुम्ही पोरांची लाड करून आणली. यावर तुमचं काय मत आहे? कोणती कीर्तनात बसलेली बाई अशी आहे का तुला तुझी पोरगी प्रेमात पडलेली हे माहित नाही? माहित नाही तुम्हाला? लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला लावू नका, मी नावा संग सांगा. आपलं काम असं आहे, कधी कालही खोटं नाही, आजही नाही, उद्याही नाही. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कवाय खरंच. माहित नाही तुम्हाला? आपली पोरगी 2-3 याला भांग पाडते, आरशात पाहते, मोबाईलवर 1.5 तास बोलती. मग तुझी पोरी काय जप करते का? तुझ्या पोरीला पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला माहित नाही तुला? सांगा बरं कोणत्या बाईला माहित नाही तुझी पोरगी प्रेमात पडेल? जाऊ दे वटवर कर, मी सत्कार करतो. जाऊ दे आजचं पाकिट देतो मी तुला, सांग बरं नाही म्हणून. हा विनोद समजू नका. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मी तू काय उलटली होती का कुठं? हा विनोद नाहीये मारा. हो पण ऐका एका मिनिटात. आणि आयांवर भाषण नका करू. 80% कीर्तनकारांनी आई बापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आईन तोच बाप. या कीर्तनकारांना काय झपाटलंय काय कोणाला माहिती? फेटा बांधला का आई उठली, फेटा बांधला का बाप उठला. अर्धा तास आई, अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची. संपलं कीर्तन. आई बापांवर बोलू नका. आई बाप सांभाळायला शिका. त्यांना जरा तळतय 10वी-12वीचे टोनगे जरा नीट ऐका. मिश्या फुटल्या नाही नालायक हो तुम्हाला. मिश्या क्वार्टरी मिळता तुम्ही. भंगरी बापाची पैदास. हलकट क्वालिटीचं नाही. 1 साइड भानपाडीतून बगलात गोचिड्या झाल्या नालायक. क्वार्टर पित ते आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झक मॅम, आता काय करीन तो? 70ची पल्सर आवला दिला फिरायला. 10,000चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आणि खिशात 200-400 रुपये काही मिळत. माझटली अवलाद. मोटरसायकलवर झालं कुत्र्याला लाद आणते. त्याचा बाप पिसळलेला होता. ते काल हरिपाठ करतील नालायक. फुकाट मिळालंय सगळं. मग यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते वाढदिवस, यांना बाप नाही ना. मग हायवेला करायचे वाढदिवस. यांनी धाब्या पुढे केक ठेवायचा, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी, संघच मुतायचं. तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. पोरांनो खरंय का खोटंय? खरंय. हा आपले भक्त खोटं नाही बोलत. आणि मग एकमेकाला दारू पेलो बापाच्या नावानं हाका मारायचा. ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. मराल मराल मराल. हनुमंतराया समोर त्याचा का काल परवाच झाला काय ना वाढदिवस? पोरांनो खरंय का खोटंय? काही जन नोकरीला लावलं त्याचा प्रचार करू करूच मेले, रुपड्या नाही मिळाला. एम-ए कोण खात? कोण खात एम-ए?
AMA, MPhil, PhD, DHM हे कोण खाणार आहे? AMA, MPhil, PhD, DHM, Com, LLB, DEd, BEd, Junior KG, Senior KG, Higher KG, MBA, DEd, BEd, Art and Commerce and Science, Finance, MTech, BTech, Degree, Diploma, Turner and Fitter and Welder, Mechanical and Political Engineer, MPSC, UPSC, NET and SET and Pharmacy, CT, Agri, Degree, Diploma, MBA, BA, हृदय रोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. यमीन फिवे बायका मिळालं, बायका रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसन, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. काय फिमेल 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? बरं, लोकांना पोरं होतील कश काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोक करणार काय? इथं तसं नाहीये महाराज. काय झालं? असं झालं, वार आला गुरुवार, तिथी आली दशमी, महिना आला माघ, माघ महिन्यातला गुरुवार आला आणि तिथी काय होती? दशमी होती. मी झोपलो, मला स्वप्न पडलो, आणि स्वप्न पडल्यानंतर मला स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य भेटले. बाबाजी चैतन्य मला स्वप्नात रामकृष्ण हरी नावाचा मंत्र दिला. माघ शुद्ध दशमी, पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. पण इथे एक घोटाळा झाला. मला मंत्र कसा दिला माहिती का? मी नाही देवाकडे गेलो, मला देव सापडीत आले, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. पण काय झालं? सापडले वाचे जाता गंगा स्नाना, पण पुढचा शब्द अवघडे, मस्तकी तो जाना ठेवला कर. तुकाराम महाराज कसं घडलो? असंच घडलो. काय झालं? तिथी आली दशमी, महिना आला माघ, मला बाबाजी चैतन्य भेटले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला रामकृष्ण हरी मंत्र दिला. पण घोटाळा असा झाला, माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काही नव्हतं. मग मी त्यांना काय दिलं? भोजना मागती तूप पावशर. आता पावशर तूप या शब्दाचा अर्थ असा आहे, महाराज मंडळी नीट ऐका. अध्याय नंबर 15, ओवी नंबर 497, अध्याय नंबर 15, ओवी नंबर 497. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणाला 4 कप्पे, त्यातला 1 कप्पा मी माझ्या गुरुला दिला आणि किलोचा 4था भाग पाव, म्हणून भोजना मागती तूप पावश, असा त्याचा अर्थ. मी ते देऊन टाकलं. पण झालं काय? नामस्मरणाची ताकद जशी वाढत गेली तसं माझं देहावरचं प्रेम बोला जा कमी झालं, आणि नामावरची प्रीती वाढता 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 मला असं वाटायला लागलं, अरे आता मी तुकाराम नाही राहिलो, आता मी वासुदेव झालोय. पण मी वासुदेव झालोय हे मला अनुभवाला येण्यासाठी मला देव भेटला पाहिजे. पुसावेसी याची वाटे, जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील काय, माझ्यावर देव कृपा करील काय, असं मला वाटायला लागलं. पण मला एक अनुभव आला, अरे 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 हे सगळं जरी मला झालंय तरी मी संतांना शरण गेल्याशिवाय देव मला भेटणार का? देवाचं स्वतःच म्हणणं 16व्या अध्यायात असं आहे, आत्मज्ञानाने चोखडी ते माझी रूपडी, तेच माझं रूप आहे. कोण? संत. मग तुकाराम महाराजांनी विचार केला, आता मला देवाला भेटायची काही गरज नाही, आता मला कुणाला भेटावं लागेल? बस फिट बसलं कीर्तन. आता मी देव नंतर पाहिल, आता मी कोणाला भेटणार आहे? संतांना. पण घोटाळा आहे, मला एक संत भेटलाय, त्याने मला रामकृष्णारी मंत्र दिलाय, पण घोटाळा असा झालाय, त्या संताची ओळख पटायला मला अनंत जन्मीचं पुण्य लागण्यासाठी मी आता संतांना भेटणार आहे. पण मला संत असा भेटला पाहिजे का बोंबलत हिंडणारा नको, 1.5 तास देव चोळणारा नको, मग मोकार ठिकाणी गण लावणारा नको. मग मला संत कसा भेटायला पाहिजे? तो जर संत मला भेटला तर मी त्याची सेवा करेन, पडोनी राहील तये ठाई, उगाच संताची पायी. मी त्यांच्या पायावर
लोटांगण घालेल, मी त्यांच्या पायावर पडून राहील. पण असा पुण्यवान संत मला भेटावा का त्या पुण्यवानाची सेवा मला करण्याची संधी मिळाली तर मी त्यांचा सेवक होईल. कुणाचा? कोण पुण्याचा, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा होईना सेवक. कोण पुण्याचा, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा होईना सेवक. कोण पुण्याचा, होईना सेवा. होईना सेवा, होईना सेवा. कोण पुण्याचा, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा होईना सेवक. कोण पुण्याचा, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा होईना सेवक. कोण पुण्याचा, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा होईना सेवक. कोण पुण्याचा होईना सेवक. जिही द्वंद्वाधिका दुरावले, जिही द्वंद्वाधिका दुरावले, जिही द्वंद्वाधिका, जिही द्वंद्वाधिका दुरावले. ऐसे वर्मावत, ऐसे वर्मावत, ऐसे वर्मावत दावी नारायणा. ऐसे वर्मावत, ऐसे वर्मावत, ऐसे वर्मावत दावी नारायणा. कोण पुण्याचा होईना सेवक. जिही द्वंद्वाधिका दुरावले, जिही द्वंद्वाधिका दुरावले, याचा होईना सेवक. जिही द्वंद्वाधिका दुरावले. किचकट आहे, अभंगाचं काम किचकट आहे. आता इथं परत घोटाळा आलाय. तुम्ही म्हणाल पहिलाच घोटाळा उजरानं तर दुसरा काय सांगता. मी त्यांचे सेवक होईल पण स्वतः ते पुण्यवान पाहिजे ना. ते पुण्यवान पाहिजे. बरोबर आहे. मुलगी MBBS आहे, तिला कसा पोरगा पाहिजे? ट्रॅक्टर ड्रायव्हर, MD, MTech लेव्हल पाहिजे ना. लेव्हल सध्या लेव्हल हो केले. सध्या कुणी कुणावर प्रेम करीत. प्रेमानं लाच सोडली. सध्या बंगल्यात राहतीन गाऊन देव प्रेम करती. दिल दिए है ईट भी देंगे, पावसाळा संपल्यावर काय गाळ देंगे. आता काय प्रेमाला क्वालिटी नाही राहिली. नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. पुण्यवान पाहिजे, पुण्यवान पाहिजे, तरच मी त्याची सेवा करीन. पण आता